Hi dear friend, welcome to the SVC class setting. Last video we have seen the cheat chart of this lesson, but in this video we are looking the translation of this lesson. This lesson is the 1.4 the story of the tea. याला आपण मराठीमध्ये चहाची कथा असं म्हणतो. म्हणजे चहाची सुरुवात कशी झाली, चहा लोक का पितात, या सगळ्या गोष्टी याच्यामध्ये इन्क्लूड करण्यात आलेल्या आहेत. याचाच अभ्यास आपल्याला याच्यामध्ये करायचा आहे. बघा मित्रांनो, अरोमॅटिकचा अर्थ होतो असतो हॅव्हिंग अ प्लेझंट स्मेल ऑर फ्रॅग्रन्स, म्हणजे एखादा सुगंध असणे. ठीक आहे. ब्र्यू म्हणजे काय, ड्रिंक मेड बाय द बॉइलिंग ऑर किपिंग द समथिंग इन हॉट वॉटर फॉर सम टाईम, म्हणजे एखादी गोष्ट उकळत्या पाण्यामध्ये काही वेळ ठेवणं, त्यानंतर जे पेय तयार होते त्या पेयाला ब्र्यू म्हणतात. किंवा उकळून तयार करणे एखादं पेय, त्याला सुद्धा आपण ब्र्यू असं म्हणत असतो. ठीक आहे. ॲस्ट्रिंजंट म्हणजे त्याला शार्प, म्हणजे एखादा कडक सुगंध असणं, अशा प्रकारचं. ठीक आहे. अशा प्रकारचा याचा उपयोग केला जातो. चला सुरुवात करूया. लेट अस बिगिन विथ द क्वेश्चन. चला एका प्रश्नाने सुरुवात करूया. पहिला प्रश्न आहे, बघा मित्रांनो, कॅन यू नेम द मोस्ट वाईडली कन्झ्युम बेवरेज इन द वर्ल्ड आफ्टर द वॉटर, म्हणजे पाण्यानंतर सर्वात जास्त पिल्या जाणारे पेय कोणतं आहे. परहॅप्स मेनी ऑफ यू हॅव अ गेस द आन्सर, बऱ्याच तुमच्यापैकी बऱ्याच जणांनी याचा अंदाज लावला असेल इथे का आहे. द मोस्ट पॉप्युलर बेवरेज इन द वर्ल्ड इज द टी. जगामध्ये सर्वात जास्त पेय जर कोणतं आवडीचं असेल तर ते आहे टी, म्हणजे चहा. द फ्रेश अरोमॅटिक ब्र्यू विथ विच पीपल लाईक टू बिगन एव्हरी डे, म्हणजे याचा जो फ्रेशनेस आहे, याचा जो ॲरोमॅटिक आहे, म्हणजे याचा जो सुगंध आहे, याचा जो उत्साह आहे. ठीक आहे. ह्या पेयामध्ये याचा उपयोग लोक रोज त्यांचा दिवस सुरू करण्यासाठी करत असतात. इट हॅज अ रिफ्रेशनिंग, म्हणजे तो आपल्याला रिफ्रेश करतो, उत्साह आपल्यामध्ये निर्माण करतो. ॲस्ट्रिजंट फ्लेवर, म्हणजे कडक असायचा स्वाद आहे. इट इज ॲक्च्युली मेड बाय द ब्रिविंग, म्हणजे ॲक्च्युली हा उकळून तयार केला जातो. दॅट इज बाय इन्फ्युजिंग इन द बॉइलिंग वॉटर. द लिव्ज अँड शूट्स ऑफ द प्लांट हुज बॉटॅनिकल नेम, बघा मित्रांनो, जे याची लिव्ज आहेत, लिव्ज म्हणजे काय, जी पानं. ठीक आहे. जी याची पानं आहेत आणि याचे जे काय याचा जो आपण शूट आहे, याला नाव काय आहे माहीत आहे का, याला बॉटॅनिकल नाम आहे, ते आहे कॅमेलिया सिनेन्सिस. कॅमेलिया सिनेन्सिस असं याला नाव आहे, हे बॉटॅनिकल नाम आहे याचं. ठीक आहे. तर लिव्ज आर ॲट फर्स्ट ड्राईड, सुरुवातीला याची पानं वाळवल्या जातात. क्युअर्ड, नंतर त्याला स्वच्छ केली जातात. अँड प्रोसीड बिफोर दे पॅक अँड सोल्ड टू अस, आणि त्यांना प्रोसीड केल्या जाते हे सर्व गोष्टी झाल्यानंतर आणि आपल्यापर्यंत पोचवल्या जातात. तर बघा मित्रांनो, कॅमेलिया सिन्सेसिस जो आहे, इट इज अ एव्हरग्रीन प्लांट, म्हणजे नेहमी हिरवागार राहणारा ही वनस्पती आहे. द प्लांट दॅट ग्रोज इन अ ट्रॉपिकल इन अ सब ट्रॉपिकल क्लायमेट्स, म्हणजे बघा मित्रांनो, हा समतीष्ण आणि कटिबंधात उगवणारी ही वनस्पती आहे. म्हणजे इथं आपण म्हणू शकतो जिथं तापमान जास्त आहे अशा ठिकाणी हे असणारी वनस्पती आहे. द टी प्लांट रिक्वायर्ड ॲट लिस्ट 100 to 125 सेंटीमीटर रेनफॉल ऑफ इयर अँड प्रेफर अ ॲसिडिक सॉईल, आणि यांच्या वाढीसाठी मित्रांनो 100 ते 125 सेंटीमीटर रेनफॉल, म्हणजे पाऊस असायला पाहिजे, पर्जन्यमान असायला पाहिजे, आणि ती जमीन कशी असायला पाहिजे, ॲसिडिक असायला पाहिजे. कशी असायला पाहिजे, ॲसिडिक असायला पाहिजे. मेनी ऑफ द वर्ल्ड्स बेस्ट टी एस्टेट आर लोकेटेड ऑन अ हिल स्लोप ॲट द एलिव्हेशन ऑफ अप टू 1500 मीटर्स, म्हणजे जे सर्वोत्कृष्ट जे मळे असतात, उत्कृष्ट जे मळे असतात टीचे, हे जवळपास 1500 मीटर उंचीवर असतात. ठीक आहे. आणि तो अशी उतारामध्ये ते तयार केलेले असतात. इट इज सेड दॅट द टी प्लांट्स ग्रो स्लोली अँड अक्वायर अ रिचर फ्लेवर ॲट अ हाईट, असे म्हणले जाते की जी याची जे वनस्पती असतात टीची, ती हळूवार वाढते, आणि जेवढ्या उंचीवर असतील तेवढा त्याच्यामध्ये काय असतो, जो फ्लेवर असतो तो त्याच्यामध्ये वाढत जातो, असं बऱ्याच वेळा सांगितलेलं आहे. वेन द प्लांट मॅच्युअर, ज्यावेळेस या प्लांट मॅच्युअर होतो, पूर्णपणे वाढ होते, द ओनली टॉप ऑफ द 1 to 2 इंचेस ऑफ द प्लांट आर पिक्ड, म्हणजे ज्यावेळेस त्याची पूर्ण वाढ होते त्यावेळेस त्याची फक्त 1 ते 2 इंचेस जी पानं असतात अशा आकाराची किंवा अशा लांबीची, तीच फक्त पिकअप केली जातात, तोडली जातात. दीज बर्ड्स अँड लिव्ज आर कॉल्ड फ्लशेस, आणि अशा बर्डला आणि अशा लिव्जला काय म्हणले जाते, याला
फ्लशेस म्हणले जाते. काय म्हणले जाते? फ्लशेस. द न्यू फ्लश अपियर ऑन द प्लांट एव्हरी 7 to 10 days ड्युरिंग द पिकअप ग्रोविंग सीझन. म्हणजे ज्यावेळेस ज्याचा सीझन असते त्यावेळेस ज्याचा मोसम असतो त्यावेळेस 7 ते 10 दिवसामध्ये पुन्हा त्याचा जो फ्लश आहे, जो आपण तोडलेला आहे, जी फ्रेश जी पण आपण तोडलेली आहे ती पुन्हा तिथं येतात. पुन्हा 7 ते 8 दिवसांनी आपण त्याची तोडणी करू शकतो. लेफ्ट टू ग्रो ऑन इट्स ऑन, ते स्वतः वाढत असतात. द टी प्लांट मे ॲक्च्युली ग्रो इन टू द स्मॉल ट्रीज. बघा, खरं पाहिलं तर एखाद्या छोट्या झाडासारखे वाढत असतात. बट इन ऑल टी गार्डन्स द प्लांट्स आर प्रून्ड अँड केप्ट ॲट अ हाईट ऑफ अबाउट 3 feet टू एनेबल इझी प्लकिंग ऑफ द लीव्ज. बघा, एखाद्या छोट्या झाडासारखे वाढू शकतात, पण याची नेहमी काटणी केली जाते. त्याला आपण कापणी म्हणतो. काय केलं जाते? कारण जर जास्त वाढले तर त्याची जी लीव्ज आहेत ते तोडता येणार नाहीत. ठीक आहे, मग तोडण्यासाठी काय केलं जाते? त्यांची हाईट कमी ठेवली जाते, जवळपास 3 फुटापर्यंत. द टी वी बाय आर युजली क्लासिफाईड अकॉर्डिंग टू देअर लीफ साईज. आता जी टी असते आपण विकत घेतो यांना क्लासिफाईड म्हणजे याचं वर्गीकरण केलेलं आहे. कशानुसार? त्यांच्या पानाच्या आकारानुसार. बघा, अकॉर्डिंग टू वी हॅव आसाम टाईप ऑफ टी. आसाममध्ये जी टी आढळतात त्यांची जी पानं असतात ती कशी असतात? लार्जेस्ट लीव असतात, मोठी पानं असतात. जी चायना टाईपमध्ये असतात त्याच्यामध्ये जी पानं असतात हे स्मॉलेस्ट लीव म्हणजे खूप बारीक बारीक पानं असतात. आणि कंबो टाईप जी टी असतात त्याच्यामध्ये जी पानं असतात हे कशी असतात? इंटरमिजिएट साईज असतात, म्हणजे मधल्या आकाराची पानं आपल्याला इथं पाहायला मिळतात. वी हॅव 3 व्हेरी डिस्टिंक्ट अँड डिफरंट टी ग्रोविंग रिजन इन इंडिया. आणि भारतामध्ये सुद्धा काय आहे तर भारतामध्ये जर बघितलं तर आपल्याला वेगवेगळ्या ठिकाणी चहाचं उत्पादन घेतले जाते. तर ती ठिकाणं कोणकोणती आहेत तर बघा मित्रांनो, ईच ऑफ दिस रिजन इज फेमस फॉर द स्पेशल टाईप ऑफ टी इट प्रोड्यूस विच युनिक इन अ टेस्ट, अरोमा, स्ट्रेंथ अँड फ्लेवर. आणि या ठिकाणी जो चहा घेतला जातो हे प्रत्येकाचा चहा कसा आहे? प्रत्येक ठिकाणावरचा चहा वेगवेगळा आहे. त्याचा टेस्ट वेगळा आहे, त्याचा सुगंध वेगळा आहे, त्याच्यामधली जी उत्साहवर्धक आहे ते सुद्धा वेगळी आहे. बघा, द 3 regions आर, तर ते 3 रिजन किंवा ते 3 भाग कोणकोणते आहेत तर ते आहे दार्जिलिंग इन द नॉर्थ ईस्टर्न इंडिया. बघा, नॉर्थ ईस्टर्न इंडियामध्ये आहे दार्जिलिंग. का आहे? दार्जिलिंग. त्यानंतर आसाम इन अ फार ईस्ट इन नॉर्थ ईस्ट इंडिया. नॉर्थ ईस्ट इंडियामध्ये काय आहे? आसाम आहे. नीलगिरीज इन साऊथ इंडिया. साऊथ इंडियामध्ये काय आहे? नीलगिरीज, हे पर्वतरांग आहेत, तर हे चहा उगवला जातो. मोस्ट पीपल ॲग्री दॅट द टी इज रिफ्रेशिंग ड्रिंक. आता जास्त असं लोक काय मानतात की चहा एक आहे एक उत्साहवर्धक पेय आहे. का आहे? एक उत्साहवर्धक आहे, पेय आहे. इट कंटेन्स नो कार्बोहायड्रेट. याच्यामध्ये कार्बोहायड्रेट नाही, याच्यामध्ये फॅट नाही, याच्यामध्ये प्रोटीन्स नाही. मग व्हॉट गिव टी इट्स स्पेशल अँड डिस्टिंक्टिव्ह फ्लेवर इज थियानाइन as well as caffeine which give the drink its stimulating quality. बघा, याच्यामध्ये कार्बोहायड्रेट नाही, फॅट नाही, प्रोटीन नाही, मग याला क्वालिटी कशी येते? ठीक आहे, मग इतका फेमस कसं झाला? कारण याच्यामध्ये काय आहे तर याच्यामध्ये तुम्हाला आत्ताच सांगितल्याप्रमाणे याच्यामध्ये काय आहे? थियानाइन आणि कॅफीन आहे. त्याच्यामुळे याला एक खास सुगंध प्राप्त होतो. त्यामुळे हे एक चांगल्या प्रकारचं ड्रिंक बनते. हाऊ अँड व्हेन डीड द पीपल फर्स्ट बिगन टू ड्रिंक टी. आता असा प्रश्न उभा राहतो की सर्वप्रथम कसे आणि कधी लोक चहा पिऊ लागले. बघा, याच्यामागे एक स्टोरी आहे. अँड अमेझिंग स्टोरी हॅज कम डाऊन टू अस फ्रॉम द चायनीज लिजंड. आता चायनीज लिजंड म्हणजे चायनामधून एक स्टोरी आलेली आहे, एक दंतकथा. ती बघा कशी आहे. इट इज सेड दॅट द इम्पिरियर ऑफ शेनॉंग. बघा, एक इम्पिरियर होता, सम्राट होता शेनॉंग. द फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन. तो कोण आहे? त्याला ओळखल्या जाते चायनामध्ये. तो कोण आहे? फादर ऑफ चायनीज ॲग्रिकल्चर अँड मेडिसिन, म्हणजे शेती आणि जे वैद्यकशास्त्र आहे त्याचा तो पिता आहे चायनामध्ये. ऑल्स ऑन द हिज ट्रॅव्हल. तो ट्रॅव्हल करत होता. व्हेन अ सर्वंट वॉज बॉइलिंग अ सम वॉटर फॉर द इम्पिरियर टू ड्रिंक. आणि त्यासाठी काय करत, त्याचा नोकर काय करत होता, त्यासाठी पाणी उकळत होता पिण्यासाठी. अँड जस्ट देन अ फ्यू लिव्स फ्रॉम द नियर बाय ट्री ब्ल्यू इन टू द बॉइलिंग वॉटर. आणि काही पानं काय झाली, उडत त्या पाण्यामध्ये पडली, उडत आली आणि पडली. तर वॉटर इमिजिएटली चेंज द कलर. त्या पाण्यानं ऑटोमॅटिक काय केलं, लगेच कलर त्याचा चेंज झाला.
On drinking the water, the emperor was amazed by the rich flavor and the refreshing quality of the resulting the infusion. आणि त्या सम्राटाने तो पाणी पिल्यानंतर त्याला असं वाटलं की एकदम तो चकित झाला, एकदम त्याला रिफ्रेश झालं, तो एकदम ताजीतावाने त्याला वाटू लागले, एकदम त्याला उल्हासित तो झाला. आणि बघा काय केलं, एक्साइटेड बाय द अननोन प्लांट and its amazing flavor, he carried the further investigation and discovered that the tea had many healing and restorative properties and could also be used as a antidote to the certain poisons. बघा त्यांनी काय केलं, मग अजून त्यांना प्रयत्न सुरू केले आणि त्याच्यावर संशोधन केलं. नंतर त्याला असं समजलं की त्याच्यामध्ये काही औषधी गुणधर्म आहेत, ते आपल्याला निरोगी ठेवू शकतात. काय करू शकतात, निरोगी ठेवू शकतात. काही बऱ्याच विषावर सुद्धा ते एक रामबाण उपाय म्हणून आपण त्याचा उपयोग करू शकतो. ठीक आहे. अशा प्रकारे चायनामध्ये चहा समोर आला असं असू शकते. आता एक अजून स्टोरी आहे बघा. इट अनदर लिजन टेल अस दॅट इट वॉज अ बुद्धिस्ट मॉन्क नेम अ बुद्धिधर्मा हू वॉज द फर्स्ट टू यूज द टी ॲज अ ड्रिंक. बरेच लोक काय सांगतात की एक बौद्ध भिक्षुक होता, त्याने सर्वप्रथम चहाचा उपयोग पिण्यासाठी केला असं असू शकते. बघा, ही वॉज keen to find a herb or a medicinal plant which would help him to stay awake and alert for the long period of the time in a prayer and meditation. बघा, प्रार्थना करताना आणि मेडिटेशन करताना जास्त वेळ जागं राहावं लागतं किंवा जास्त वेळ आपल्याला ताजेतवाने राहावं लागतं. त्यासाठी तो काय करत होता, अशा वनस्पतीचा शोध करत होता की तो त्याला या सर्व गोष्टी देऊ शकेल. आफ्टर द कन्सिडरेबल रिसर्च, नंतर त्यांनी बऱ्याच रिसर्च केले, बऱ्याच चाचण्या केल्या. ही फाउंड दॅट द चेविंग लिव्स ऑफ द टी शब ॲक्टेड ॲज अ स्टिम्युलंट. त्याने बघितलं की चहाच्या जर आपण जी पानं आहेत ती जर आपण चावली, ठीक आहे, चहाची जी पानं आहे म्हणजे चहाच्या वनस्पतीची, ती जर आपण खाल्ली तर ते आपल्याला काय करतात, ताजीतवाने आपल्याला ते ठेवतात. ठीक आहे, काय ठेवतात, ताजीतवाने. It was he also who introduced tea among his disciples in the China. It is also said that the Japanese priest studying under the Buddhist teacher in the China carried the tea series to the live back home with them. आता काय झालं, त्याच्या हाताखाली जे शिकत होते, जे भिक्षुक होते, त्यांना सुद्धा त्यांनी हे सगळ्याची माहिती दिली. आणि असं सुद्धा म्हणलं जाते की त्यांच्या हाताखाली एक जॅपनीज धर्मगुरू होते, ते शिकत होते. त्यांनी काय केलं, त्यांच्या बिया घेतल्या त्या सीड्सच्या आणि त्यांच्या देशामध्ये ते घेऊन गेले. द टर्किश ट्रेडर ऑल्सो बिगन विथ द बार्गेन फॉर द टी ऑन द बॉर्डर ऑफ द मंगोलिया. जे टर्किश ट्रेडर होते, व्यावसायिक होते, त्यांनी सुद्धा काय केलं, मंगोलियाच्या बॉर्डरवर सुरुवात केली. कशासाठी, ह्या चहाचा व्यापार करण्यासाठी. इन फॅक्ट द स्टोरी गोज दॅट द चायनीज इम्पिरियर हुई संग वॉज सो टेकन अप विथ द टी दॅट ही सेट अप द रिसर्च इन टू द बेस्ट टी whisking method and also hosted the tea making and tea testing tournament in the court. बघा, आता काय झालं, so that the tea minded he was he that he failed to notice that the Mongolia had actually taken over his empire. आता काय सांगितले जाते की जे तुर्की लोक होते, म्हणजे ज्याला टर्किश म्हणतो, जे मंगोलियाच्या बॉर्डरवर म्हणजे त्याच्या सीमेवर काय करत होते, चहाचा सौदा करायला सुरुवात केली. ठीक आहे. किंबहुना एक तर कथा अशी सांगते की चीनी सम्राट हुई संग, आता आपण बघितलेला, तर चहाने एवढा तो प्रभावित झाला की त्याने सर्वोत्तम चहा निर्मिती पद्धती शोधून काढण्यासाठी संशोधन सुरू केले आणि चहा तयार करणे आणि त्याचा चहा स्वाद चहापान स्पर्धेचेही त्याने आयोजन केले आणि जो सर्वोत्तम चहा बनवेल त्याला तो बक्षीस द्यायचा. ठीक आहे. आणि एवढा तो विसरला की मंगोलियाने आपले साम्राज्य बळकावले हेही त्याच्या लक्षात आले नाही. म्हणजे तो एवढा चहामध्ये काय झाला होता, डुबला होता. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही इथं ध्यानात ठेवा. त्यानंतर दस द हॅबिट ऑफ ड्रिंकिंग द टी स्प्रेड टू द जापान. मग अशा प्रकारे जे हे जादूचे पेय आहे हे जपानला पोहोचले, युरोपला पोहोचले, इंग्लंडला पोहोचले, वेअर इट बिकम अ फॅशनेबल अँड पॉप्युलर ड्रिंक अमॉंग द पीपल. आणि अशा प्रकारे हे एक फॅशन झाली कशाची, चहा पिण्याची, आणि पॉप्युलर ड्रिंक झालं. पॉप्युलर म्हणजे काय, फेमस ड्रिंक. ठीक आहे. तर या गोष्टी तुम्ही ध्यानात ठेवा. हाऊ डिड दिस मॅजिकल बेवरेज इट गेट नेम. तर सर्वात प्रश्न असा आहे की या जादुई पेयाला त्याचे नाव कसे पडले. तर बघा, द चायनीज कॅरेक्टर
TU was the first used in the early inscription describe the tea. बघा मित्रांनो, ते TU हे चीनी अक्षर आपल्याला दिसते की नाही, प्रथम वापरले गेल्याचे दिसते. मात्र नंतर काय झालं, नंतर चा वॉज डेव्हलप टू रेफर द स्पेसिकली टू द टी. बघा, मग नवीन कॅरेक्टर एक त्याला सांगण्यात आलं, ते म्हणजे चा. द वर्ड चा इज नाव सम टाइम इज यूज इन इंग्लिश टू रेफर टू द चायना टी. म्हणजे चायनामध्ये जे टी घेतले जातात त्याला बऱ्याच वेळा चा टी म्हणतात. काय म्हणतात? चा टी, म्हणजे चायनामधलं टी अशा प्रकारे. ठीक आहे. अँड ॲज वी ऑल नो इट इज व्हेरी क्लोज टू द हिंदी वर्ड चाय. आणि हे चा आहे हे हिंदी वर्ड चायला खूपच जवळचं आहे. विच इज यूज्ड ऑल ओव्हर द इंडिया टू रेफर द टी. आणि टीला रेफर करण्यासाठी किंवा टीला ओळखण्यासाठी भारतामध्ये हेच शब्द वापरला जातो, ते म्हणजे चाय, किंवा मराठीमध्ये आपण त्याला चहा असं म्हणतो. काय म्हणतो? चहा. ठीक आहे. आता इथं प्रश्न काय विचारलेला आहे, हाऊ डिड द टी फर्स्ट केम इन इंडिया. नाही, भारतामध्ये टी कसा आला सर्वप्रथम. बघा, द हिस्टोरियन्स थिंक दॅट द टी हॅड बीन नोन इन इंडिया ॲज अ मेडिसिनल प्लांट सिन्स द एन्शियंट टाईम. म्हणजे एन्शियंट टाईमपासून भारतामध्ये टी प्लांट होते हे माहीत होते, पण ॲज अ मेडिसिनल प्लांट म्हणजे एक औषधी वनस्पतीमधून माहीत होते. त्याचा आपण चहा घ्यायचो हे माहीत नव्हतं. ठीक आहे. बट द टी वॉज नॉट ड्रंक फॉर द प्लेझन अंटिल द ब्रिटिश बिगन टू इस्टॅब्लिश द प्लांटेशन इन द 19th सेंचुरी. म्हणजे 1900 शतकापर्यंत जोपर्यंत इंग्रज भारतात आले नाही आणि त्यांनी जोपर्यंत भारतामध्ये चहाचे मळे घ्यायला सुरुवात केली तोपर्यंत लोकांना हे माहीत नव्हतं. माहीत होतं फक्त काय, ॲज अ मेडिसिनल पर्पज. इन द 1770s century, the British East India Company made the several unsuccessful attempt to grow the tea in Bhutan and Assam with the seed from China. आता चायनामधून सीड आणली होती ईस्ट इंडिया कंपनीनं आणि 1770मध्ये भूटान आणि आसाममध्ये लावण्याचा प्रयत्न केला, पण ते सक्सेसफुल झाले नाही. ठीक आहे. द बोटॅनिस्ट रॉबर्ट ब्रूस इन 1823 डिस्कवर द टी प्लांट ग्रोविंग इन अ वाईल्ड इन द अप्पर ब्रह्मपुत्रा व्हॅली. त्यांनी काय केलं, ब्रह्मपुत्रा व्हॅलीमध्ये म्हणजे ब्रह्मपुत्राची दरी आहे तिथं त्यांनी 1823मध्ये एक टी वनस्पती शोधून काढली. कशाची? चहाची. इन द मे 1838 म्हणजे 1938मध्ये 1838मध्ये द फर्स्ट इंडियन टी फ्रॉम द आसाम वॉज सेंट टू द इंग्लंड फॉर द पब्लिक सेल. आणि पहिल्यांदा इंडियन टी म्हणजे भारतामध्ये उगवलेली ती टी, दुसऱ्या देशातली जी टी आणली होती चायनामधली ती, त्याची जी सीड भारतामध्ये उगवले नाही, पण जी ब्रह्मपुत्राच्या व्हॅलीमध्ये जी टी होती ती मात्र भारतामध्ये चांगल्या प्रकारे उगवली. आणि पहिल्यांदा 1838 म्हणजे 1838मध्ये पहिल्यांदा इंडियन टी इंग्लंडला पाठवण्यात आली, त्यासाठी सेलिंग करण्यासाठी. सिन्स द इंडिया हॅज गोन ऑन द बिकम द वन ऑफ द लीडिंग प्रोड्युसर ऑफ द टी इन द वर्ल्ड. आणि अशा प्रकारे जो आपला भारत आहे तो काय झाला, जगातील आघाडीच्या देशामध्ये चहाचं उत्पादन करण्यामध्ये गेला. ठीक आहे. अशा प्रकारे तुम्हाला या गोष्टी ध्यानात ठेवायच्या आहे. बघा, द टी लवर क्लेम दॅट द टी मे बी एबल टू रिड्यूस द रिस्क ऑफ द कॅन्सर, कंट्रोल द ब्लड प्रेशर, फाईट द व्हायरसेस इन अवर बॉडी अँड ॲक्च्युअली हेल्प्स टू लॉंगर लाईफ. बघा, आता बरेच असे लोक सांगतात की चहामुळे कर्करोगाचा धोका कमी होतो, रक्तदाब आटोक्यात येतो, शरीरातील जी विषाणूची संख्या आहे ती सुद्धा कमी होते. तर त्यामुळे चहा एक हेल्दी ड्रिंक आहे असे बऱ्याच वेळा म्हणले जाते. बघा, अवर बॉडी प्रोड्यूस अ केमिकल कॉल्ड द फ्री रॅडिकल्स. आपलं शरीर काय फ्री रॅडिकल्स निर्माण करत असते. अँड दिस फ्री रॅडिकल्स कॅन डॅमेज द अवर बॉडी अँड अवर हेल्थ. आपली बॉडी आहे, आपली हेल्थ आहे, याला ते डॅमेज करू शकते. तर टी कंटेन द अँटीऑक्सिडंट कॉल्ड द फ्लॅवोनॉइड्स. आपल्या शरीरामध्ये एक अँटीऑक्सिडंट आहे, त्याला आपण फ्लॅवोनॉइड म्हणतो. हे काय करते, या फ्री रॅडिकल्सवर कंट्रोल करते व आपल्याला हेल्दी ठेवण्याचं काम करत असते. द सायंटिस्ट बिलीव्ह दॅट दिस हेल्प टू प्रोटेक्ट अवर सिस्टम अगेन्स्ट द फ्री रॅडिकल्स. त्याच्यामुळे चहा काय करते, आपल्या फ्री रॅडिकल्सपासून वाचवायला मदत करते. फॉर मेनी पीपल टी इज अ पॉप्युलर ड्रिंक टू हॅव अ विथ फ्रेंड. बऱ्याच वेळा काय करतो, लोक आपल्या मित्रासोबत चहा घेतात. इन मेनी कंट्रीज अराउंड द वर्ल्ड द टी ड्रिंकिंग इज अन इम्पॉर्टंट सोशल ओकेजन. बऱ्याच सोशल ओकेजन असतात. ठीक आहे. त्यावेळेस काय केलं जाते, म्हणजे जे सामाजिक प्रसंग असतात, जसं की लग्न असेल, काही कार्यक्रम असेल, तर त्यावेळेस टी घेतले जातो.
म्हणजे एक शुभ प्रसंगी टी घेतला जातो. जापान, चायना, रशिया, कोरिया हॅव अ स्पेशल टी सेरेमनीज अँड ट्रेडिशन्स. जे चायना आहे, जापान आहे, याच्यामध्ये सेरेमनीज म्हणजे काय, एक कार्यक्रम घेतले जातात चहा पिण्याचे. दिस सेरेमनीज गिव्ह अ पीपल द टाईम टू रिलॅक्स अँड एन्जॉय द टेस्ट. आणि हे गोष्टी असतात काय करतात, लोकांना आराम, एन्जॉय, उत्साह साजरी करणे आणि आपलं जीवन जगायला मदत करत असतात. स्मेल ऑफ द टी, आणि ते काय करतात, त्या चहाचा आस्वाद घेत असतात. मोस्ट ऑफ द पीपल इन द जापान बिलॉंग टू द टी क्लब. आता जापानमध्ये तर काय तर टी क्लब आहे, तिथं काय केलं जाते, लोक वेअर दे गो एव्हरी वीक टू टेक अ पार्ट इन द टी सेरेमनी. तर प्रत्येक दिवशी लोक काय करतात, त्या क्लबमध्ये जातात, टी सेरेमनीमध्ये भाग घेतात आणि चहा पितात. म्हणजे लोक कशा प्रकारे त्यांचं जीवन जगतात बघा. ऑर्डिनरी पीपल ऑल्सो फील दॅट द टी सेरेमनीज आर स्पिरिच्युअल ओकेजन दॅट क्लोजली असोसिएट विथ द रिलिजन. म्हणजे जे चहा आहे, ठीक आहे, आणि जे स्पिरिच्युअल ओकेजन आहे, म्हणजे जे आध्यात्मिक कार्यक्रम असतात, ठीक आहे, ते कशा आहे, ते धर्माच्या रिलेटेड आहे आणि त्याच्यामध्ये चहा घेतला जातो. म्हणजे यांचं काहीतरी एक रिलेशन आहे इथं आपल्याला पाहायला मिळते. टी दे से इज हेल्दी, एन्जॉयबल अँड स्टिम्युलेटिंग ड्रिंक. ठीक आहे, एक आरोग्यदायी, एक आनंद, उत्साहपूर्वक आणि उत्साहवर्धक ड्रिंक आहे किंवा एक पेय आहे. फुल ऑफ गुड क्वालिटीज. इट रिड्यूस द लोनलीनेस अँड काम युअर हार्ट. हे आपल्याला काय करते, एकटेपणापासून वाचवते, आपलं हृदय शांत ठेवते. इट इज द कम्फर्ट एव्हरीडे लाईफ. आणि रोज आपल्याला शांतता देण्याचं काम हे टी करत असते. Many Koreans today still have the tea ceremonies for important occasion including the special birthday and anniversaries. ॲनिव्हर्सरी असतात, स्पेशल बर्थडे असतात, अशा वेळेस हे कोरियन लोक काय करतात, तर हे कोरियन लोक तिथं चहा घेतात, तिथं चहाची पार्टी करतात. इन द मोस्ट ऑफ द एरिया ऑफ द चायनाचा जो एरिया आहे तिथं काय केलं जाते, टी इज मेड इन अ स्मॉल क्ले. छोट्या भांड्यामध्ये चहा बनवला जातो, छोट्या टी पॉटमध्ये. ॲट द टी सेरेमनी कप आर ओनली हाफ फिल. आणि जे चहाचे कप असतात फक्त ते अर्धवटच भरलेले असतात. आता कोण सांगेल चहाचे कप अर्धवट का भरले असतात चायनामध्ये? बिकॉज द चायनीज बिलीव्ह दॅट द रेस्ट ऑफ द कप मस्ट बी द फिल्ड विथ द फ्रेंडशिप अँड अफेक्शन. आणि जे उरलेला जो कप आहे त्याच्यामध्ये काय आहे, फ्रेंडशिप, मित्रता आणि अफेक्शन म्हणजे काय आहे, एक प्रेम, आदराची भावना आहे, असं ते लोक म्हणतात. In Russia, the tea is made and served in the समवर्स. अ स्पेशल रशियन टी कॅटल्स मेड द मेटल्स. बघा, एक मेटलपासून बनलेली समवर्स कॅटल असते, त्याच्यामध्ये रशियन लोक टी बनवतात. व्हिएतनाम प्रोड्यूस अ स्पेशल व्हरायटीज ऑफ द टी. व्हिएतनाममध्ये वेगवेगळ्या प्रकारचे चहा बनवले जातात, त्याच्यामध्ये लोटस टी आहे, जॅस्मिन टी आहे. इन जापान टी, बघा जापानमध्ये मेड युझिंग द पावडर ग्रीन टी कॉल्ड अ माचा. म्हणजे ग्रीन पावडरपासून एक चहा बनवला जातो, ग्रीन टीपासून, त्याला माचा म्हणतात. दिस टी इज मिक्स विथ द बॉइल्ड वॉटर. पाण्यासोबत हा उकळला जातो. युझिंग द बांबू विस्क अँड सर्व इन अ स्मॉल बाउल. आणि छोट्या छोट्या बाउलमध्ये लोकांना दिला जातो. अँड हाऊ अबाउट इंडिया? आणि भारताबद्दल काय? अ कप ऑफ टी इज ऑफर्ड टू एनी गेस्ट विजिटर ॲज टोकन ऑफ द हॉस्पिटॅलिटी इवन द हम्बलेस्ट ऑफ द होम. म्हणजे किती जरी गरीब घर असलं भारतामधलं तरी ॲज अ हॉस्पिटॅलिटी म्हणजे आदरभाव किंवा सन्मान करण्यासाठी आपण चहा लोकांना करत असतो. मोस्ट ऑफ द इंडियन्स लाईक देअर टी हॉट विथ द गुड डील्स विथ द मिल्क अँड शुगर. इट. बरेच लोक काय करतात, त्यांच्यामध्ये लोकांना चहामध्ये साखर आणि दूध घ्यायला आवडते. इट इज रेनी सीझन म्हणजे बरसाती दिवसामध्ये अ ब्र्यू विथ द जिंजर. त्याच्यामध्ये जिंजर टाकले जाते ॲज अ ॲडिशनल मेडिसिनल प्रॉपर्टीज. म्हणजे जिंजर काय एक मेडिसिनल प्रॉपर्टी आहे त्याच्यामध्ये, चहामध्ये टाकली तर काय होईल, एक त्याच्यामध्ये ॲज अ औषध म्हणून त्याचा आपण वापर करत असतो. ऑदर ॲड स्पायसेस लाईक कार्डमॉन, क्लोव्ज टू ॲड टू इट्स टेस्ट. त्याच्या टेस्टसाठी त्याच्यामध्ये आपण लवंग आणि बरेच असे पदार्थ, वेलदोड असेल, लवंग असेल, त्यामध्ये टाकतो फॉर इट्स टेस्ट. इट इज अ मस्ट ऑफर अ प्लेट ऑफ स्पायसी स्नॅक एस्पेशली द मॉर्निंग अँड इव्हनिंग. म्हणजे मॉर्निंग, सकाळी आणि संध्याकाळी जेवण झाल्यानंतर लोक काय करतात, चहा घेतात. सम कॉन्सुएर्स रिलीश डेलिकेटली फ्लेवर्ड जॅस्मिन टी, ग्रीन टी, लेमन टी,
इवन आईस टी. हाऊ अबाउट यू? बरेच लोक असतात, बरेच प्रेमी असतात की त्यांना ग्रीन टी घ्यायला आवडते, बऱ्याचांना जॅस्मिन टी घ्यायला आवडते, बऱ्याचांना लेमन टी घ्यायला आवडते. पण तुमच्याबद्दल काय मित्रांनो, तुम्हाला कसा चहा आवडते, हीच आपल्याला प्रश्न विचारलेला आहे. मित्रांनो बघा किती महत्त्वाचा चहा आहे व चहा किती उत्साहवर्धक असतो, आहे की नाही. तर बघा मित्रांनो, याचा मराठीमध्ये अर्थ बघितलेला आहे. पुढच्या व्हिडिओमध्ये आपण याचा वर्कशॉप बघणार आहे.